विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण प्रकरण जे 8वं होतं महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, त्याची अर्थ व्याख्या, त्याची कार्य पाहिली होती आणि त्याच्यानंतर आपलं जे पुढचा टॉपिक होता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या समस्या आणि समस्यांवर उपाय, तो आपल्याला परीक्षेला नाही आहे. त्याच्यामुळे आपण तो शिकणार नाही आहेत. म्हणजे असं आहे की आपलं ते प्रकरण आता पूर्ण झालेलं आहे. आता आपलं जे 9वं प्रकरण आहे सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण, हे सुरू होत आहे. तर बघा, आता जी तुमची 8 प्रकरणं झालेली आहेत, मी अशी अपेक्षा करते की 7 प्रकरणाचे गादिल्या जागा जोडायला हवा तुम्ही तुमच्या ऑब्जेक्टिव्हच्या वहीमध्ये लिहिलेलं असेल. आणि आता आपलं जे 8वं प्रकरण पूर्ण झालेलं आहे, तर ह्या आठवड्यामध्ये तुम्ही 8व्या प्रकरणाच्या पण गादिल्या जागा आणि जोड्या लावा तुम्ही लिहून काढा. तुम्ही त्या व्यवस्थित पूर्ण करा आणि 8ही प्रकरणाचा अभ्यास तुम्ही व्यवस्थित करा. तर आज आपलं 9वं प्रकरण जे आहे सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण, हे आपण बघणार आहोत. बघा, भारतात सन 1961 नंतर सरकारनं 1991 नंतर सरकारनं नवीन आर्थिक सुधारणांचा विचार केला आणि त्याच्यामध्येच मग आपल्या भारतामध्ये बघा 3 प्रकारच्या त्रिसूत्री आली. आर्थिक सुधारणांची त्रिसूत्री आली. मग ती त्रिसूत्री कोणती होती? तर त्याच्यामध्ये त्यांनी खाजगीकरण, जागतिकीकरण आणि म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, ह्या 3 टर्म आणल्या होत्या. तर 1991 नंतर त्यावेळेस पंतप्रधान होते मनमोहन सिंग. मग त्याच्यानंतर ज्यावेळेस ह्या आल्या त्यावेळेस आपल्या सहकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सहकाराचा विकास आणि प्रगती व्हायला सुरुवात झाली आणि मोठमोठी आव्हानं सहकारापुढे तयार झाली. मग साधनसामग्रीचा अभाव, कार्यक्षम व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव, भागभांडवल व्यवस्थित नसतं, अशा बऱ्याचशा समस्या आपल्या भारत देशाला व्हायला लागल्या 1991 नंतर. आणि त्याच्यानंतरच मग बघा हा सगळा आपल्याला अडचणी तयार व्हायला लागल्या. मग सहकार ही एक जीवन प्रणाली आहे. त्यामुळे सहकाराची तत्त्वे, मूल्ये, व्यवस्थापन, सहकारी संस्थेची संबंधित व्यक्तीची अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या, परस्पर संबंध इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींची माहिती सहकार क्षेत्रात प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला की आपल्याकडे कर्मचारी ते ट्रेन नाही आहेत, आपल्याला उद्दिष्ट माहिती नाहीत, मूल्य माहिती नाहीत. मग वाटायला लागलं आपल्याला की आपल्याकडे सहकाराचं शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज आहे. म्हणजे कोऑपरेटिव्ह एज्युकेशन अँड ट्रेनिंग इज इम्पॉर्टंट इन इंडिया, असं आपल्याला वाटावं लागलं. मग त्याच्यातच आपला पुढचा जो टॉपिक आहे भारतातील सहकार शिक्षण व प्रशिक्षणाचा इतिहास, हा आपण बघणार आहोत. बघा, 1915 साली मॅक्लेगन समितीने सादर केलेल्या अहवालात सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण आवश्यक असल्याचे स्पष्ट झालेले आहे. आणि सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी सहकार सचिव प्रशिक्षण मंडळ नावाची योजना सर्वप्रथम कैलासवासी नाम जोशी यांनी 1916 मांडली. त्याच्यानंतर 1917 झालेल्या प्रांतिक सहकारी परिषदेत SL तालमाकी यांनी सहकारी शिक्षण व प्रशिक्षणासाठी निबंध सादर केला आणि 1918 मुंबई सेंट्रल कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट नावाची संस्था स्थापन झाली. आणि त्याच्यानंतर या विषयावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी निबंध सादर केला आणि 1918 कृषी आयोगाने सादर केलेल्या अहवालामध्ये संस्थापक, सभासद, संचालक, प्रशासनातील कर्मचारी यांना शिक्षण प्रशिक्षणाची नितांत गरज असल्याचे सगळ्यांचं म्हणणं झालं. आणि नंतर मग 1935 माल्कम डार्लिंग यांच्या अध्यक्षतेखाली सहकाराचा आढावा घेण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने सहकार चळवळीची प्रगती न होण्याची कारणं कर्मचाऱ्यांच्या शिक्षण व प्रशिक्षणाचा अभाव आहे असं नमूद केलं. म्हणजे सगळ्यांनी ज्यावेळेस हे केलं, नंतर 1951 AD गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतातील ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती नियुक्त करण्यात आली आणि 1954 ती सादर केलेल्या अहवालात सरकारच्या शिक्षण प्रशिक्षणाची नितांत गरज आहे असं त्यांनी सांगितलं की लोकांना शिक्षण आणि प्रशिक्षणाची खूप गरज आहे. संस्थांना, संस्था चालकांना, जिथे जे कर्मचारी काम करतात त्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण ट्रेनिंग द्यायलाच पाहिजे. त्या
त्याचबरोबर 1995 साली सहकाराच्या तत्वांची पुनर्रचना यावर विचार करण्याकरता कॅनडा व देशात आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या सभेत सहकाराची तत्त्वे व मूल्ये निश्चित करण्याबरोबर सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची नितांत गरज आहे असं जाहीर केलं. मग हे झालं आपलं सहकारी चळवळीचा इतिहास. त्याच्यानंतर आपण सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाचा अर्थ बघूया. बघा, सहकार ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. म्हणजे आपण बघा, इथे वाक्य जे दिलेलं आहे, सहकार ही मानवाची सहज प्रवृत्ती आहे. म्हणजे आपण कळत नकळत कुणाची ना कुणाची मदत घेत असतो आणि मदत देत पण असतो. म्हणजे उदाहरणार्थ मी देते, तुम्हाला बऱ्याच वेळा मी उदाहरण दिलेलं आहे. आपण सकाळी घरातून उठल्यापासून ते कॉलेजमध्ये जेव्हा कॉलेज सुरू होईल तुम्ही येणार त्यावेळेस तुम्हाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बरेच जण मदत करत असतात. सगळ्यात प्रथम मदत करतं तुम्हाला मोबाईल, तुम्ही त्याच्यावर अलाराम लावता, मग त्यावेळेस तुम्ही उठता. त्याच्यानंतर मदत करते तुमची आई, जी तुम्हाला गरम पाणी देते आंघोळीला, तुम्हाला चहा कॉफी जे लागतं ते देते. त्याच्यानंतर तुम्ही घरातून बाहेर पडता. तुम्ही जे रिक्षा, बस किंवा तुमच्या स्वतःच्या सायकलवर येत असाल तर ती सायकल, ती रिक्षा, ती बस तुम्हाला मदत करते. कॉलेजमध्ये आल्यानंतर तुमचा गेट उघडा असतो, तो गेट कुठेतरी उघडलेला असतो कर्मचाऱ्यांनी, मग तो तुम्हाला मदत करत असतो. नंतर तुम्ही वर्गात येऊन बसता, तुमचे लाईट फॅन चालू असतात, तुम्हाला बसायला सोय असते. हे सगळं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्हाला कुणी ना कुणी मदत केलेली असते. म्हणजे होतं काय की समाजरचनेत सहकार हे समाजरचनेत फार मोठा आधार आहे. सहकाराशिवाय आपण काहीही करू शकत नाही. एकमेकांचं आताच बघा, तुम्हाला सगळ्यात चांगलं उदाहरण द्यायचं झालं की ह्या कोविड-19च्या काळामध्ये पोलीस, नंतर आपले जे डॉक्टर्स आहेत, जे नर्सेस आहेत, त्याच्यानंतर जे रेल्वे आपले ह्याचे लाईट जे आपल्याला पुरवतात ते कर्मचारी असू द्या किंवा देशावरती तैनात आपले सैनिक असू द्या, हे सगळेजण आपल्याला सहकारच करत आहेत. पोलिसांनीसुद्धा कोविड-19च्या काळामध्ये खूप मदत केली. डॉक्टर, नर्सेस, सफाई कर्मचारी यांनीसुद्धा आपल्याला खूप मदत केली, सामान्य नागरिकांना. त्याच्यानंतर हे जे लाईटचे कर्मचारी आहेत, जे आपल्याला 24 तास लाईट होती, आम्ही शिक्षकसुद्धा तुमचे ऑनलाईन लेक्चर्स घेतो आहे. नंतर जे हॉस्पिटल्स आहेत तिथे व्हेंटिलेटर्स आहेत, तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी आहेत, ते सुद्धा कर्मचारी, हे सुद्धा सगळे दिवस रात्र सहकार म्हणजे काम करतात. म्हणजे आपल्याला कोणीतरी मदत करते आणि हा फार मोठा आधार आहे. मग सहकार चळवळ भक्कम व मजबूत पायावर उभी करण्यासाठी, सहकारी चळवळीचा विकास करण्यासाठी क्रियाशील व जागरूक सभासद वर्ग निर्माण करावा लागतो. याकरिता सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण मोलाची भूमिका पार पडतात. आणि आपल्याला या सगळ्या सहकार्याने व्यवस्थित काम चालावं, त्यासाठी आपल्याला चांगल्या सभासदांची गरज आहे, जे चांगल्या प्रकारे काम करतील यांची गरज आहे. आणि ही लोकं फार मोलाची भूमिका पार पाडतील. आता आपण बघूया सहकार शिक्षणाचा अर्थ. सहकारी तत्त्वे, उद्दिष्ट, पद्धती व व्यवहार यांचे सहकारी संस्थांच्या सभासदांना, संचालकांना, कार्यकर्त्यांना, अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना ज्ञान देऊन त्यांच्यात सहकारावरील निष्ठा, सहकार्याने कार्य करण्याची प्रवृत्ती व चळवळीच्या विकासाची जिद्द या गुणांचा विकास करण्याची प्रक्रिया म्हणजे सहकार शिक्षण होय. सहकाराच्या शिक्षणामध्ये हे खूप अपेक्षित आहे. आता मी तुम्हाला बघा, तुमचं जेव्हा 11वीला मी तुमचे स्टार्टिंगचे लेक्चर घेतलेले मागच्या वर्षी, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की आपल्या वर्गामध्ये आपण सहकार शिकतोय, आपण एकमेकांना मदत केलीच पाहिजे. एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. मी तुम्हाला सांगितलेलं, तुमची जर एखादी मैत्रीण किंवा मित्र जर आजारी असेल तर तुम्ही त्या आजारी मित्रमैत्रिणीला जर तिने वही मागितली तर तुम्ही ती दिली पाहिजे. का? तर तुम्ही सहकार शिकता. मग हेच सहकार्याची उद्दिष्ट, सहकार्याची तत्त्व आपण आपल्या सभासदांना समजावून सांगणं, त्याच्यानंतर त्या चळवळीची विकास कसा होईल याची जिद्द बाळगणे, या गुणांचा विकास म्हणजेच सहकार शिक्षण होय. ही झाली त्याचा अर्थ. आता आपण सहकार शिक्षण प्रशिक्षण याची व्याख्या बघूया. सहकार शिक्षण म्हणजे सहकाराशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींना सहकाराची तत्त्वे, पद्धती व उद्देश यांचे ज्ञान देणे होय. तसेच सहकारातील निष्ठा व स्वखुशीने एकत्रित काम करण्याची योग्यता किंवा कुवत इत्यादी गुणांचा विकास करणे होय. तुम्ही स्वतःहून काम केलं पाहिजे, स्वखुशीने काम केलं पाहिजे. ह्या सगळ्या गुणांचा विकास म्हणजे सहकार शिक्षण होय. आता बघा, आपण सहकार प्रशिक्षणाचा अर्थ बघू. बघा, एज्युकेशन अँड ट्रेनिंग इज टोटली डिफरंट पार्ट. बघा, आता आपण सहकार शिक्षणाचा अर्थ आणि व्याख्या बघितली. आता आपण सहकार प्रशिक्षणाचा अर्थ बघूया. एखादे कार्य करण्यासाठी एखादी जबाबदारी लक्षात घेऊन
ते कार्य पार पाडण्यासाठी लागणारे कौशल्य प्राप्त करणारी परिस्थिती किंवा शिक्षण प्रक्रिया ज्याद्वारे उपलब्ध करून दिले जाते त्याला प्रशिक्षण असे म्हणतात. प्रशिक्षण म्हणजे तुम्हाला एखादं काम करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन दिलं जातं, तुम्हाला योग्य ती कौशल्य शिकवली जातात आणि मग तुम्ही ते काम तुमचं चांगल्या प्रकारे करू शकता. हे झालं प्रशिक्षणाचा अर्थ. आता प्रशिक्षणाची काय व्याख्या आहे ती आपण पाहूया. बघा, सहकारी संस्थेच्या सेवकाला धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी व कार्यालयीन कामे, हिशेब लेखन इत्यादी स्वरूपाची कामे करावी लागत असल्याने त्याला काम अधिक चांगल्या प्रकारे येण्यासाठी सहकारातील संबंधित विषयांचे सखोल व प्रात्यक्षिक अशा स्वरूपाचे जे प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाते त्याला सहकार प्रशिक्षण असे म्हणतात. म्हणजे बघा, सहकार प्रशिक्षणाची व्याख्या काय सांगते की तुम्हाला जर एखाद्या कामासाठी तुमची नेमणूक केली आहे किंवा तुम्हाला एखादं काम दिलं आहे तर त्या कामामध्ये तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं. ते काम तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे त्याचे प्रात्यक्षिकं दाखवली जातात आणि त्याच्यानंतर ते काम तुम्ही त्या पद्धतीने करता. आता आमचंच घ्या उदाहरण. ज्यावेळेस आम्ही शिक्षक होत असतो तर DED BEdमध्ये आम्हाला हे सगळं पहिलं तुम्ही शिक्षण घ्यायचं आहे. BA BCom BSc म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षण म्हणजे आम्ही BEd करतो. मग BEdमध्ये आम्हाला कसं उभं राहायचं, वर्गात कसं बोलायचं, मुलांवरती पूर्ण वर्गाकडे कसं लक्ष द्यायचं, पेपर कसे काढायचे, हे सगळं आम्हाला BEdमध्ये शिकवलं जातं. म्हणजे हे काय झालं, आम्हाला प्रशिक्षण दिलं गेलं. कुठलं प्रशिक्षण? जे काम आम्हाला प्रत्यक्षात करायचं आहे त्याचं आम्हाला प्रशिक्षण दिल्या गेलं. मग हाच आहे प्रशिक्षणाचा साधा अर्थ की त्याचा हिशेब लेखन इत्यादी स्वरूपाचे कामं जेव्हा तुम्हाला करायला लागतात तेव्हा तुम्ही एका सहकारी संस्थेमध्ये कर्मचारी किंवा लिपिक म्हणून कामाला लागता. त्यावेळेस हिशोब ठेवणे, पासबुक तयार करणे, कॅशबुक तयार करणे, तुमची सगळ्या रजिस्टर तुमचे तयार करणे, इनवर्ड आउटवर्ड रजिस्टर. मग हे सगळं ज्ञान तुम्हाला पटकन अपॉइंटमेंट झाल्यानंतर तुम्हाला दिली सगळी पुस्तकं आणि सांगितलं करा तुम्ही ते करू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला गरजेचं काय आहे, तुम्हाला प्रशिक्षण मिळणं गरजेचं आहे. मग सहकारी संस्था ज्यावेळेस तुम्हाला नोकरी देते त्याच्यानंतर तुम्हाला ते प्रशिक्षण देते की तुम्ही ही पासबुक, कॅशबुक, हे परचेस बुक, सेल्स बुक कसे तयार करायचे, कसे लिहायचे ते तुम्हाला शिकवलं जातं. एक सिनियर असते व्यक्ती, ती तुम्हाला ते सगळं शिकवते आणि नंतर तुम्हाला ते काम दिलं जातं. मग तुम्हाला तुमचं काम चांगल्या प्रकारे करता येतं. म्हणजे काय झालं की हे सहकार प्रशिक्षणाचा अर्थ आहे की तुम्हाला तुमचं काम चांगल्या प्रकारे करता येतं. हे झालं आपलं सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाचा अर्थ आणि व्याख्या. आणि हे तुम्ही तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहा. आज आपण इथे थांबूया. थँक्यू.